हॅलो मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं 6 नंबरचं प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. 5 नंबरचं तुम्ही सॉल्व करायचं आहे. ट्राय करून बघा. 6 नंबरचं कसं सॉल्व करायचं बघा. आपलं पहिल्या सुरुला काय करायचं, इक्वेशनला नाव द्यायचं. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. बघल्याच्यानंतर असं वाटायला की बुवा खूपच अवघड आहे, पण सॉल्व केल्याच्यानंतर तुम्हाला पता लागेल खूपच सोपं आहे. अगोदर याला थोडं लिनियर फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू. लिनियर फॉर्ममध्येच आहे, पण याला थोडंसं डिजिट, याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आहे तर याला डिजिटच्या फॉर्ममध्ये करायचं आहे. इथं पण फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शनमध्ये सॉल्व करायला थोडंसं आपल्याला अवघड जाते, त्याच्यामुळे डिजिटच्या फॉर्ममध्ये आपल्याला करावं लागणार. इथं डिजिट तयार करायचा आहे, इथं एक डिजिट तयार करायचा आहे. सेम खालच्याला पण काय करावं लागणार. मग मी काय करतो, इक्वेशन 1ला बघा, इक्वेशन 1ला 3 मल्टिप्लाय करतो. 3 मल्टिप्लाय केल्यानं काय होईल बघा, हे 3 आणि हा 3 कॅन्सल होईल. इथं 3y येईल आणि हा 3 पुन्हा कॅन्सल होईल. बरोबर आहे. तसंच याला काय करता येईल, या डिनॉमिनेटरमध्ये याच्या काय 4 आहे, तर याला मी 4 मल्टिप्लाय करतो. तर इक्वेशन आपल्याला भेटते काय बघा. तर याला मॅथमॅटिकली कसं लिहायचं बघा. इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 3 आपल्याला कसं भेटते. मग आपल्याला इक्वेशन भेटल, या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करायचं. 3 मल्टिप्लाय केल्याच्यानंतर हे 3 × 1/3 x हे असं होईल. राईट. नंतर काय, याला 3 गुणावं लागणार, तर इथं 3y तयार होईल. राईट. इक्वल टू याला 3 मल्टिप्लाय करणार, 3 × 10/3 हे असं तयार होईल. मग मला सांगा, हे 3 कॅन्सल होईल, कारण हा न्यूमरेटरमध्ये आहे, हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. आणि पुन्हा हा 3 पण कॅन्सल होईल. मग हे इक्वेशन कसं तयार होईल बघा बरं. हे इक्वेशन तयार होईल x + 3y = 10. आता सिम्पल फॉर्ममध्ये दिसायला थोडं. मग याला इक्वेशन नंबर 3 देऊन टाका. किती, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 4च्या बघा, डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, याच्या पण 4 आहे, याच्या पण 4 आहे. मग याला कितीनं मल्टिप्लाय करायचं, 4नं मल्टिप्लाय करायचं. 4नं मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येईल, अगोदर लिहितो मी, इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 4. राईट. 4नं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन बघा कसं भेटते. 4 × 2x मी करायलो का, या इक्वेशनला, या पूर्ण इक्वेशनला 4नं मल्टिप्लाय करायला. 4 × 2x + 4 × 1/4y = 4 × 11/4 हे असं आपल्याला भेटेल. 11/4 हा 4 आहे, 11/4. तर काय होईल मग, हे 4 2 8 होईल, 8x प्लस हा 4 आणि हा 4 पुन्हा कॅन्सल होईल. राईट. हा 4 आणि हा 4 पुन्हा कॅन्सल होईल. इथं पण सेम, हा 4 कॅन्सल होईल. मग इथं शिल्लक काय राहील, y राहील. इक्वल टू इथं शिल्लक काय राहील, 11 राहील. मग या इक्वेशनचा इक्वेशन नंबर 3 भेटलं होतं, आणि याला इक्वेशन नंबर किती देणार आपण, इक्वेशन नंबर 4. या दोन इक्वेशनचा आता विचार करा तुम्ही. कोणत्या इक्वेशन नंबर 3चा, इक्वेशन नंबर 4चा. केलं काय, पुन्हा सांगतो, हे थोडंसं क्रिटिकल फॉर्ममध्ये आपल्याला दिलं होतं. मग मी केलं काय, या डिनॉमिनेटरमध्ये 3 होता, याच्याही 3 होता, 3नं मल्टिप्लाय करून टाकलं. याच्या डिनॉमिनेटरमध्ये 4 होता, याच्या डिनॉमिनेटरमध्ये 4 होता, त्याला 4नं मल्टिप्लाय केलं. 3नं आणि 4नं मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, हे थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये आपल्याला भेटलं. हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता या दोन इक्वेशनचा विचार करायचा आपल्याला, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4चा. मग आता आपण चेक करायचं, याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहेत का, म्हणजे काही कॅन्सल होऊ शकते का, किंवा मग इलिमिनेट होऊ शकते का. कसं इलिमिनेट करणार, इथं 2 प्रकारे इलिमिनेट करता येते. कसं, एक तर या इक्वेशन 3ला 8नं मल्टिप्लाय करा, 8नं काय होईल, इथं 8x तयार होईल. राईट. आणि दुसरी मेथड अशी आहे की इथं 3y आहे, तर या इक्वेशन 4ला 3नं मल्टिप्लाय करा, तर इथं 3y होईल. म्हणजे दोन्हीनं केलं तरी आन्सर सेमच येणार आहे, पण तुमच्या मनानं कोणती पण मेथड अप्लाय करा. तर मी काय करतो, इक्वेशन 4ला 3नं मल्टिप्लाय करतो, म्हणजे इथं 3y तयार होईल. राईट. आणि पुन्हा ते इलिमिनेट करता येते. बघा मग कसं तयार करायचं, हे थोडंसं बाजूला ठेवतो मी. काय करणार मी, इक्वेशन
4 मल्टिप्लाय बाय कशानं मल्टिप्लाय करायचं, 3नं मल्टिप्लाय करायचं. 3नं जर मल्टिप्लाय जर केलं याला तर काय होईल मग 3 गुणिले 8x राईट. याला 3नं मल्टिप्लाय करायला पूर्ण इक्वेशनला, इंडिव्हिज्युअल मल्टिप्लाय करता येत नसते. प्लस याला काय 3नं मल्टिप्लाय करायचं 3y इक्वल टू 3 × 11. काय केलं 3नं मल्टिप्लाय केलं काय होईल 8 त्रिक 24 24x प्लस 3y आणि हे 11 3 33 असं इक्वेशन भेटलं. याला इक्वेशन नंबर मी काय करतो 5 देतो. आता इक्वेशन नंबर 5मध्ये आणि इक्वेशन नंबर 3मध्ये बघा. आता इथं 3y आहे, इथं 3y आहे, सेम आहे, इथे 3y आहे. मग आता इलिमिनेट होईल. मग काय करायचं इक्वेशन थर्ड मायनस इक्वेशन फिफ्थ. थर्ड काय आहे आपलं, थर्ड बघा पुन्हा एकदा x प्लस 3y इक्वल टू 10. ही इक्वेशन नंबर आपलं थर्ड आहे. आणि फिफ्थ काय 24x प्लस 3y इक्वल टू 33. आता इथे सबस्ट्रॅक्शन आहे, पुन्हा सेम रूल. हे प्लस आहे तर काय होईल मायनस होईल, हे प्लस आहे तर काय होईल मायनस होईल, हे प्लस आहे तर काय होईल मायनस होईल. सबस्ट्रॅक्शन असेल तर तुम्हाला सांगलं होतं अगोदर, प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस, आणि मायनस असेल तर प्लस करायचं. झालं. आता काय करणार, आता पुन्हा आणखी तेच कन्सेप्ट रिपीट. कोणती 2मधून 1 गेल्याच्या नंतर किती राहते 1 राहते, पण 1मधून 2 गेल्याच्या नंतर किती राहते -1 राहते. कसं 2मधूनच 1 जाते, पण साईन मोठ्या संख्येत साईन काय -1. इथं पण सेमच 1मधून 24 गेल्याच्या नंतर किती राहतील 23 राहतील, आणि साईन मोठ्या संख्येचं म्हटल्यानंतर -23x राईट. आता इथं काय होईल 3मधून 3 गेले म्हणजे हे कॅन्सल होईल राईट. आता हे 10मधून 33 गेल्याच्या नंतर किती राहतील 10मधून 33 गेल्या, 33मधून 10 गेल्याच्या नंतर किती राहतील 33मधून 10 गेल्याच्या नंतर इथं 23 राहतात. पण 23 राहतात, पण इथं साईन कशाचं मोठा आहे 33 आहे, मग काय -33. सेम रूल. हा 2मधून 1 गेल्याच्या नंतर 1मधून 2 गेल्याच्या नंतर किती राहते -1. 2मधूनच 1 काढायचा, पण साईन मायनसचं द्यायचं, मोठ्या संख्येचं द्यायचं. कळालं. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसावा. आता पुन्हा तुम्हाला सांगितलं इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, या दोघांना काय करून घ्यायचं प्लस करून घ्यायचं. कसं 23x इक्वल टू 23 राईट. आता काय करता येईल मला सांगा. आता एकच करायचं. आता x व्हॅल्यू काढायची. x इक्वल टू काय लिहिणार, x इक्वल टू हा 23 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर इकडं जाऊन काय भागाकारात जाईल 23 डिवायडेड बाय 23. काय येईल याची व्हॅल्यू 1. मग x व्हॅल्यू आपल्याला काय भेटायली, x व्हॅल्यू आपल्याला 1 भेटायली राईट. x व्हॅल्यू काय भेटायली आपल्याला 1. ही पुट कुठं करायची, ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इक्वेशन नंबर 5मध्ये पुट करा किंवा मग 3मध्ये पुट करा आपल्या मनाने. इक्वेशन नंबर 5मध्ये पुट करा किंवा मग 3मध्ये. मी काय करतो 5मध्ये पुट करतो. पुट इन 5 5मध्ये x इक्वल टू एक ही व्हॅल्यू किती 5मध्ये पुट करायला. 5वं इक्वेशन काय आहे आपलं 24x प्लस 3y बराबर 33. तर इथं मला सांगा x व्हॅल्यू काय पुट करायची 1 पुट करायची. 24 × 1 प्लस 3y इज इक्वल टू 33. तर मला सांगा इथं काय होईल, हे 24 राहिले, 24 प्लस 3y बराबर 33 बरोबर आहे. मग काय करता येईल आपल्याला 24 प्लस 3y बराबर 33. हे 24 आहे राईट साईडला गेल्याच्या नंतर काय होतील मायनस होतील. 3y इक्वल टू 33 मायनस 24. सॉल्व करायला 33 मायनस 24 का होईल 13तून 4 गेल्याच्या नंतर 9, इथं 2मधून 2 गेल्या 0, मग किती राहतील 9. 3y इक्वल टू 9 हे इक्वेशन आपल्याला भेटली. मग वायची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची 9/3. हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, खाली गेल्याच्या नंतर काय डिवाईडमध्ये जाईल. वायची व्हॅल्यू काय भेटायली 3. आपण अगोदर एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे, एक्सची व्हॅल्यू काय लिहिली आहे 1. एक्सची व्हॅल्यू काय लिहिली आहे 1 आणि वायची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला 3.
x इक्वल टू 1 अँड y इक्वल टू 3. हे सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आहे.